मित्रांनो, लोकसभेमध्ये उत्तर पश्चिम मतदारसंघ अमोल कीर्तिगाडे यांनी रवींद्र वायकर यांच्या जुगलबंदीमध्ये बराच गाजला। आज हे प्रकरण हायकोर्टामध्ये गेलंय। वायकर यांनी यामध्ये बरेच घोळ केले म्हणा किंवा निवडणूक आयोगाने घोळ केले असा आरोप कीर्तिकरांकडून केला गेलाय। निर्णय इतक्या लवकर येणार नाही, पण लोकांना उत्सुकता आहे की कधी याचा निर्णय लागेल। आता पुढील 2 महिन्यांनी किंवा 2.5 महिन्यामध्ये बिगुल वाजणार आहे ते विधानसभेचं। 24,000ची आघाडी गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून भाजप म्हणजेच महायुतीला मिळालेली। त्यावेळी असं म्हटलं जात होतं की आघाडी एकतर कीर्तिकरांना मिळेल किंवा वायकरांना मिळेल, पण ती 7 ते 8,000ची असेल आणि अचानकपणे ती 24,000ची झाली। त्यामुळे साहजिकच भाजपच्या आशा पल्लवित झाल्या। येणाऱ्या विधानसभेमध्ये 4 नावं ही आघाडीवर आहेत। पहिलं नाव महायुतीकडनं स्थानिक आमदार विद्या ठाकूर। विद्या ठाकूर हॅट्रिक साधणार का हे बघणं अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे। दुसरं नाव आहे ठाकरे गटाकडनं म्हणजे महाविकास आघाडीकडनं समीर देसाई। तिसरं नाव आहे मनसेचे वीरेन जाधव आणि चौथं अचानकपणे पुढे आलेलं नाव म्हणजे शिक्षक मतदारसंघातील माजी आमदार कपिल पाटील। तसे उमेदवार भरपूर असतात, अपक्ष पक्ष धरून, पण या 4 उमेदवारांमध्ये चौरंगी लढत ही गोरेगावात होणार आहे। पण त्याला लढत म्हणता येणार नाही, कारण 4 उमेदवार रिंगणात आहे आणि खरी लढत जी होणार आहे ती महाविकास आघाडी विरुद्ध महायुती। याचा अर्थ असा होणार की एक जण हा जोमात असणार आणि 3 जण कोमात असणार। आता 3 जण कोमात कोण असणार हे गोरेगावकर ठरवणार आहे, शिवसेना आणि भाजप। भाजपला जी 24,000ची आघाडी मिळाली, आता भाजपच्या या पदाधिकाऱ्यांना असं वाटतं की 24,000ची आघाडी आपली आहे, पण त्याचं जर संपूर्ण तुम्ही विश्लेषण केलं की भाजपला म्हणजेच वायकरांना महायुतीच्या 24,000ची आघाडी का मिळाली, कारण वायकरांची प्रतिमा अशी चांगली नव्हती। गोरेगावात ते थोडेफार नौके होते किंवा ऐनवेळी लादलेले ते उमेदवार होते। त्या उलट अमोल कीर्तिकर 2-3 महिन्याआधी कामाला लागलेले। त्यामुळे वायकरांना जी 24,000ची आघाडी मिळाली ती का मिळाली हा प्रश्न अनेकांना पडलाय। सविस्तर सांगायचं तर मनसे महायुती बरोबर गेली, त्यामुळे साहजिकच गोरेगावातली मी असं म्हणणार नाही की 20 आणि 25,000 मतं, पण एक 14,000 मतं, 13 ते 14,000 मतं ही मनसेची डायव्हर्ट झाली महायुतीकडे। त्यामुळे साहजिकच महायुतीला ते 14,000 मतं मिळाली। अन्यथा महायुती आपण धरूया आता 80,000कडे। आता 80,000 महायुती आणि महाविकास आघाडी 70,000। उद्या काँग्रेस शिवसेना एकत्र जर लढली, ठाकरे गट म्हणजेच, तर ते 70,000 मतं त्यांना मिळणार। त्यात मुस्लिमांचा सहभागही मोठा आहे, मराठी लोकांचा आहे, दलित लोकांचा आहे। आता भाजपला जे 80,000 मतं मिळाली त्याच्यामध्ये एक 5 ते 6,000 मतं आपण अशी धरू की जी शिंदे गटाची आहे। म्हणजे गणेश शिंदेनी जे सुरुवातीला काही पदाधिकारी नेमले, गटप्रमुख नेमले किंवा इतर काही लोक नेमली, त्याचा फायदा हा निश्चितपणे शिंदे गटाला झाला। आपण असं धरू की ती एक 6-7,000 मतं ती, आणि वॉर्ड क्रमांक 51 आणि 54 मध्ये रिपाई आठवले गटाची जी मतं आहेत, म्हणजे रमेश पाईकराव आहे, रेश्मा खान आहेत, हे जे मेहनत घेतात, ती एक 3,000 मतं धरली तर एक 10,000 मतं ही झाली। म्हणजे आता भाजप आली 70 वर, म्हणजे 70 भाजप आणि 70 ठाकरे गट आणि काँग्रेस। आता प्रश्न येतो की यांना ही मतं कुठून मिळतात भाजपला। तर भाजपची सर्वात जमेची बाजू काय आहे तर विद्या ठाकूर यांचा स्वभाव, विद्या ठाकूर यांचा जनसंपर्क, आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला, मग ते अगदी चांगला कार्यक्रम असो किंवा दुःखद कार्यक्रम असो, प्रत्येक कार्यक्रमात विद्या ठाकूर, जयप्रकाश ठाकूर, दीपक ठाकूर यांची असलेली हजेरी ही सर्वात मोठी त्यांची जमेची बाजू आहे। त्यानंतर गुजराती मतदार, उत्तर भारतीय मतदार आणि ब्राह्मण समाज हे भाजपच्या बाजूने झुकलेले आहेत म्हणा, किंवा हिंदुत्व, त्यामुळे ते भाजपला मतदान करतात। आता गोरेगावमध्ये 2 पार्ट आहेत। आता तुम्ही म्हणाल कसे, तर त्याच्यातला एक पार्ट आहे झोपडपट्टी आणि चाळीचा भाग, आणि दुसरा आहे उच्चभ्रू आणि दुसऱ्या सोसायट्या। पूर्वी असं असायचं की झोपडपट्टीमध्ये मोठ्या संख्येने लोक मतदानाला उतरायचे, सोसायटीतली लोक आळस करायचे। आता ते उलट झालेलं आहे। आता झोपडपट्टी चाळीतली माणसं किंवा मध्यमवर्गीय लोक मतदानाला कमी उतरतात आणि सोसायटी झुंडीच्या झुंडी खाली उतरतात। अच्छा, एक गोरेगावातल्या ज्या उच्चभ्रू सोसायट्या तिथे कोण राहतं तर तिथे गुजराती, मारवाडी, दक्षिण भारतीय, पंजाबी आणि ही मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत।
त्यामुळे साहजिकच ते भाजपकडे मतदान करतात आणि भाजपची ही जमेची बाजू आहे. मुस्लिम मतदार, मराठी मतदार, दलित मतदार हे जे चाळीत म्हणा किंवा छोट्या सोसायट्यांमध्ये म्हणा किंवा झोपडपट्टी भागात राहतात, त्यांचा कल काँग्रेस आणि ठाकरे गटाकडे अधिक आहे. नीट जर विचार केला तर 24,000ची जी आघाडी मिळाली त्याला 2 नगरसेवक कारणीभूत होते. एक म्हणजे वॉर्ड क्रमांक 50 चे दीपक टागोर आणि दुसरे म्हणजे वॉर्ड क्रमांक 55 चे हर्ष पटेल. हर्ष पटेल यांच्या विभागामध्ये जी आघाडी मिळाली आहे ती सर्वात मोठी आघाडी आहे. म्हणजे जवळजवळ 15,000ची आघाडी ही जी वायकरांना मिळाली. त्याच्यात मग हर्ष पटेल यांचं काम असेल, हर्ष पटेल यांचा जनसंपर्क असेल, सोसायटीमध्ये गुजराती मारवाड्यांचा भरणा असेल किंवा शास्त्रीनगर, मिठानगर आणि सिद्धार्थनगर येथील मराठी लोकांनी हर्ष पटेल यांच्यावर विश्वास टाकून वायकरांना केलेली मदत असेल, तर ते 15 आणि ते 9 हे जे 24,000 मतांची जी लीड महायुतीला मिळाली, त्यामुळे महायुतीचा विजय झाला. त्याच्या उलट आपण जाऊया ठाकरे गटाकडे. ठाकरे गटाचं असं झालं की ठाकरे गटात संघर्ष, हा संघर्ष अमोल कीर्तीकर यांना भारी पडला. दुसरी गोष्ट, गोरेगावमध्ये जसा प्रचार करायला हवा होता तसा प्रचार झाला नाही. जे महत्वाचे लोक होते शिवसेनेचे ते त्यांच्या कार्यालयातच बसून राहिले म्हणा. एक गट असा होता की ज्याने अमोलसाठी कामच केलं नाही. दुसरी गोष्ट अशी होती की झोपडपट्टी भागातून, चाळीतून लोकांना बाहेर काढण्यात फारसं यश ठाकरे गटाला आलं नाही. तिसरी गोष्ट, जिथे लीड मिळाला म्हणजे खास करून 56 मध्ये 8 ते 10,000 लीड मिळेल असं वाटलं होतं, तिथे लीड उतरला. 58 मध्ये जे असं वाटलं होतं की लीड मिळेल तिथे मिळाला नाही. 54 मध्ये वाटलं होतं ठाकरे गटाला लीड मिळेल तिकडे मिळाला नाही. त्याला कारण म्हणजे त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी फारशी मेहनत घेतली नाही, ते एकमेकांवर अवलंबून राहिले. अमोल कीर्तीकरांनी ज्या मंडळांना गोरेगावातील नेहमी मदत केली त्या मंडळांनी सुद्धा अमोल कीर्तीकर यांना मदत केली नाही. ज्या सोसायट्यांमध्ये शेड बांधून देणं, मंदिर बांधून देणं किंवा काही अनेक कामं हे खासदारकीच्या फंडातून असो किंवा स्वतःच्या फंडातून अमोल कीर्तीकर यांनी केली स्वतःच्या खर्चाने, तिथेही त्यांना मतदान झालं नाही. आता विधानसभेमध्ये चौरंगी लढत आहे, पण खरी लढत पुन्हा एकदा सांगतो की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी. त्यातही विद्या ठाकूर यांचं पारडं जड आहे. त्याला कारण असं आहे की मगाशी सांगितल्याप्रमाणे इथले जे काही गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय, ब्राह्मण, दक्षिण भारतीय हा जो समाज आहे तो आजही भाजपला मानणारा आहे. तिथे विद्या ठाकूर यांचा जनसंपर्क आहे. विद्या ठाकूर यांनी झोपडपट्टीपेक्षा सोसायटी भागात अधिक काम केलेलं आहे. म्हणजे सोसायट्यांमध्ये, व्यायामशाळेमध्ये साहित्य पुरवा, तिकडे जर बगीचे असतील तर तिथे साहित्य पुरवा किंवा जर त्यांना काही बेंचेस लागत असतील, त्यांना डस्टबिन लागत असतील ते पुरवा, अशी सोसायटीमध्ये कामं जास्ती केलेली आहे. त्यामुळे सोसायटीची मदत ही निश्चितपणे विद्या ठाकूर यांना होणार आहे. ही विद्या ठाकूर यांची जमेची बाजू आहे. दुसरीकडे समीर देसाई यांना हे लक्षात घेतलं पाहिजे की अमोल कीर्तीकरांना कुठे कमी मतं पडली, का पडली, कोणामुळे पडली, आतला अंतर्गत संघर्ष त्याला कारणीभूत आहे का, आपल्याच माणसांनी त्यांना पाडलं का, किंवा सोसायटीतून आपल्याला मतदान का मिळत नाही, झोपडपट्टीतून जे झोपडीधारक आहेत ते मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर का पडत नाही, याचा अभ्यास जर समीर देसाई यांनी केला तरच समीर देसाई स्पर्धेत टिकतील. कारण असं आहे की विद्या ठाकूर यांनी 2 टर्म पार केलेल्या, या त्यांची 3री टर्म आहे. भाजपमध्ये कितीही संघर्ष आतमध्ये असला तरी तो नगरसेवकांपर्यंत आहे. जिथे विद्या ठाकूर यांची गोष्ट येते तिथे संघर्ष कमी असतो. विद्या ठाकूर यांना विरोध करणारे कमी आहेत. आणि भाजपमध्ये एक अशी पद्धत आहे की भाजपमध्ये जेव्हा निवडणूक होते तेव्हा एक दिलाने एकत्र येऊन कार्यकर्ते, पदाधिकारी काम करत असतात. आणि ही विद्या ठाकूर यांची जमेची बाजू आहे. आणि त्या उलट समीर देसाई यांचा जो ठाकरे गट आहे तिथे संघर्ष अधिक आहे, छुपा संघर्ष आहे, पाडण्याचा प्रयत्न केला जातो, काम केलं जात नाही आणि त्याचा फटका मग ठाकरे गटाला बसतो. त्यामुळे समीर देसाई यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मनसेचे वीरेंद्र जाधव आहे, 2019ला त्यांना 27,000 मतं पडली होती, 26,000, 27,000. आता तेवढीच मतं त्यांना पुन्हा मिळणार की त्यांची मतं कमी होणार, कारण ते स्वबळावर लढणार आहे. एकीकडे 2-2, 3-3 पक्ष आणि एकीकडे मनसे हा एकटा पक्ष. उद्या जर मनसे एकटा लढला, स्वबळावर जर मनसेचे वीरेंद्र जाधव लढले तर त्यांची झेप जास्तीत जास्त 20-22 हजाराच्या वर जाणार नाही. कारण जिंकण्यासाठी 70,000 मतं लागणार. तेवढी मतं मिळवणं किंवा त्या मतांपर्यंत पोहोचणं हे वीरेंद्र जाधव यांच्यासाठी कठीण आहे. पण वीरेंद्र जाधव जितकी मतं मराठी माणसांची खातील तितकंच नुकसान हे महाविकास आघाडीचं म्हणजे ठाकरे गटाचं होणार.
आता चौथे जे उमेदवार आहेत ते आहेत कपिल पाटील. कपिल पाटीलांनी जर वंचित आघाडी म्हणा, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी या सर्वांना घेऊन तिसरी आघाडी करून जर ते लढले तर एक 8-10 हजारापर्यंत त्यांचं मताधिक्य हे जाऊ शकतं, म्हणजे त्यांना मतदान होऊ शकतं. कारण ते नौके नाहीयेत, गोरेगावात ते नौके नाहीयेत, लोक त्यांना ओळखतात, पण त्यांचं काम हे शिक्षक विभागात आहे. त्यामुळे त्यांना कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपल्याकडे खेचावे लागणार. जे समाजसेवक आहेत गोरेगावमध्ये कोणत्याही पक्षाशी निगडीत नाही, त्यांना विश्वासात घेऊन त्यांना एकत्र करावं लागेल, तरच कपिल पाटील स्पर्धेमध्ये दिसतील. पण आता सध्याची स्थिती जर गोरेगाव विधानसभा मतदारसंघाची पाहिली तर या ठिकाणी खरी लढत ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे असणार. आणि सध्याची स्थिती अशी आहे की विद्या ठाकूर ज्या महायुतीच्या उमेदवार असतील त्यांचं पारडं, अर्थात महायुतीचं पारडं हे गोरेगावामध्ये नक्कीच जड आहे. काही नाही तरी जो उमेदवार इथे निवडून येईल तो काही 20-25 हजार मतांनी येणार नाही, जेमतेम 7 ते 8 हजार मतांचाच एक फरक असेल. आता 7 ते 8 हजाराचा फरक जो आहे तो आणखीन कसा वाढवता येईल याकडे विद्या ठाकूर यांनी लक्ष द्यायचं आहे. आणि भाजपची जी आघाडी आहे ती मोडीत काढून वर 4-5 हजाराची आघाडी आपल्याला कशी घेता येईल याकडे महाविकास आघाडीने अर्थात समीर देसाई यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. पण इतकं निश्चित आहे की गोरेगाव मतदारसंघात आजची स्थिती पाहिली तर निश्चितपणे विद्या ठाकूर यांचं पारडं हे जडच आहे. मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी एखादा नवा विषय घेऊन येईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.